हाय हॅलो नमस्कार. स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हे ना माझं संडेचं रुटीन आहे. हा संडेचं रुटीन आहे. आणि मला आता व्हिडिओ एडिट वगैरे करायला थोडं टाईम लागते, त्याबद्दल सॉरी. थोडं व्हिडिओ लेट येत आहेत कारण अर्णवच्या फायनल एक्झाम चालू असल्यामुळं थोडं अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यायचं चालू आहे. तर वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ एडिट करत आहे आणि तुमच्यापर्यंत पोचवत आहे. चला मग आता सुरुवात करूया व्हिडिओला. आणि संडे दिवशी ना मी पावभाजी वगैरे बनवली होती आणि 2-3 दिवस खूप कंटाळा आला होता, त्यामुळे आज ना जास्तच आराम केला. आता दुपारचं जेवण वगैरे झालं, नंतर मी आरामच केला. आणि आता संध्याकाळचे 5-5:30 वाजले असतील, माहीत नाही मी किती वाजले, बघितलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर आता मी इथं झोपेतनं उठलो, सगळं आवरलं, झाडू वगैरे पण झालं. आणि चला म्हटलं आता भांडी वगैरे पण घासून घेऊया. आणि भांडी खूप अशी होती कारण पावभाजी वगैरे बनवली होती ना, तर भांडी खूपच पडली होती. तर म्हटलं चला आता एकदम सगळी घासून ठेवूया. आणि आता चाललं आहे माझं इथं भांडी वगैरे घासायचं. चला तर मग आता आजचं माझं संध्याकाळचं रुटीन कसं आहे तुम्हाला दाखवतो मी. आणि आता माझी भांडी वगैरे झाली. मी भांडी वगैरे साफ करत होते तोपर्यंत फौजींचा फोन आला. आणि इथं जे आम्ही पार्कमध्ये जातो ना कुणाला वगैरे खेळायला घेऊन, तिथं ना आज छोटे छोटे स्टॉल लागले आहेत मुलांसाठी. खाऊ पिऊ म्हणजे खाण्यापिण्याचं सामान ठेवलं आहे. तर फौजींचा फोन आला, थोडं मुलांना घेऊन जा तिथं पार्कमध्ये, काय आवडलं तर खायला वगैरे दे. आणि मला ना खरंच आता म्हणजे जायचं बिलकुल मनात नाही, कारण 2-3 दिवस झालं खूप इकडं तिकडं जायचं. आणि आता कुठं जायचं म्हणलं ना घरातलं सगळं आवरून जावं लागते. तर आता मुलांना माहीत झालं आहे की जायचं आहे, तर कुणाला म्हणतो मम्मा चल जाऊया जाऊया. तर चला मग आता जाऊया त्यांना घेऊन. आणि जेव्हा फौजी तुटीला गेले ना तेव्हा मी झोपली होती. तर फौजीने अर्णवला सांगितलं होतं की मम्माला सांग, तो काय सांगायला विसरला. त्याला पण माहीत झालं तिथं स्टॉल वगैरे लागणार आहेत खाण्यापिण्याचं काहीतरी. तर म्हणतो मम्मा चल ना आम्हाला घेऊन. तर चला आता जाऊया. आणि आता इथं बघा मी कणिक मळायला घेते, थोडीशी कणिक वगैरे मळून जाते. म्हटलं आलं ना मग जास्त मला टेन्शन राहणार नाही. आणि सकाळी मी जास्त प्रमाणात पावभाजी बनवली होती, तर पावभाजी अजून शिल्लक आहे. चपाती आणि भात आल्यानंतर बनवी. चला तर आता मी पटपट मळून घेतो, मुलांना दूध वगैरे पण द्यायचं आहे अजून, त्याच्यानंतर जाऊया. आणि चला तर आता इथं माझी भांडी वगैरे बघा सगळी साफ करून झाली होती, कणिक वगैरे पण मळून झाली. आणि आता मुलांना दूध वगैरे द्यायचं टाईम झालं होतं, तर म्हटलं चला दूध वगैरे देऊन जाऊया, कारण परत आल्यानंतर पण वेळ होईल ना. तर लागलंच आता टाईम झाले तर दूध वगैरे पण देते त्यांना, आणि माझं पण मी आवरते आणि जाऊया मग आपण. चला तर. आणि चला तर मी आता तयार झालो आहे, जास्त काय नाही, साधं सिंपलच. चला मग जाऊया आणि बघूया काय काय आहे पार्कमध्ये. मला वाटतंय मागच्या संडेला पण होतं ना तसंच काहीतरी असणार आहे मुलांसाठी, थोडंफार एन्जॉयमेंट. चला मग जाऊया. आणि आता उद्या अर्णवचा पेपर आहे, त्यामुळे थोडं लवकर जाऊया आणि लगेच पाठीमागं येऊया. आल्यानंतर स्वयंपाक पण बनवायचा आहे. चला मग. चला तर मग जाऊया आता आणि बघूया काही काय आहे. मुलं गेल्यात, थोडं कुणाला तर गेलाय, अर्णव आहे पाठीमागे येतोय. आणि आज ना थोडीशी थंडी कमी आहे, कारण स्वेटर वगैरे नाही घातलं. चला मग. आणि चला तर मग आता जाऊया आपण. आणि नाही तर मराठी ताई आहेत, आम्ही तिघीजणी आहे, तर आम्ही तिघी मिळून जाणार होतो. तर माझं आवरलं होतं तर मी खाली आले. त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या मराठी ताई आहेत, आमच्या बिल्डिंगमध्येच राहतात. तर आता आम्ही दोघी मिळून निघालो होतो. आणि एक समोरच्या बिल्डिंगमध्ये राहतात ताई, तर त्यांना पण घेऊन आता जाईन आम्ही. तर चला तर मग जाऊया आपण आणि बघूया आज काय काय आहे. आणि प्रत्येक संडेलाच असं म्हणजे असतंय, मला माहीत नव्हतं. फौजी म्हणले प्रत्येक संडेलाच असतं, पण जास्त कोण संडेला ना घरात म्हणजे भरपूर अशी कामं असतात, त्यामुळे संडेला मला जास्त बाहेरच जाता येत नाही.
2 संडेला तर मला म्हणजे कळालं होतं तिथं काहीतरी आहे आणि मला वाटायचं मेला वगैरेच भरतोय आणि आम्हाला बघायला पण मिळालं नाही. मागच्या संडेला आम्ही गेलो होतो पण असं काही नाही, जास्त काही नसतं तिथं. स्टॉल वगैरे असतात, थोडं मुलांसाठी गेम्स वगैरे पण ठेवल्या जातात. तर चला मग आता इथं आम्ही पार्कमध्ये वगैरे पोचलो होतो आणि मुलं ना खूप एक्सायटिंग होते सगळे. बघा आमच्या पुढंच पळत होते, काय आहे माहीत नाही त्यांना आता काय काय वाटतंय. तर चला तर आता जाऊया आणि बघूया काय काय आहे, तुम्हाला पण मी दाखवते. आणि तिथं पोचल्यानंतर बघा इथं ना मुलांसाठी बलून शूटिंग गेम असा ठेवला होता आणि छान आता अर्णवनं म्हणजे तो गेम खेळा त्याला छान वाटलं. मी म्हटलं बरं झालं, काहीतरी वेगळं मुलांना शिकायला पण मिळालं. चला तर बघूया त्याला कसं वाटलं. अर्णवनं ना पहिल्यांदाच शूट केलं तर त्याला कसं वाटलं विचारूया. लय भारी वाटलं, गन्ना भारी होती पण मी असं करून मारलं आणि छान वाटलं. आणि मुलांसाठी ना गेम्स वगैरे ठेवल्यात त्यांनी, छान आहे. संडे दिवशी काहीतरी वेगळं मुलांसाठी, मला माहित नव्हतं गेम्स वगैरे पण आहेत. आणि छान कुणाला पण करायचं आहे पण बंदूक ना खूपच म्हणजे जास्त वज्ज आहे त्याच्यामध्ये. ते अंकल म्हणजे भैया बोलले नाही होणार त्याला, तर चला म्हटलं अर्णवला तर करूया, छान वाटलं. चला मग बघूया आणखी काय काय आहे. आणि इथं खेळायला पण पार्क आहे तर थोडं खेळवतो मुलांना. आणि चला तर मग आता इथं मुलांना पार्कमध्ये वगैरे थोडंसं खेळवतो. आणि इथं लहान मुलांना ना छोटे छोटे बलून्स वगैरे दिले होते खेळण्यासाठी. तर आता एक कुणालचं इथे छान चाललं होतं खेळायचं, खूप एन्जॉय करत होता कुणाल पण. चला म्हटलं मुलांना छान वाटलं तर मग मला पण छान वाटतं, कारण त्यांना एवढं घेऊन आलो तर त्यांना छान वाटलं पाहिजे. तर आता इथं बघा अर्णवचं आणि कुणालचे परत आता इथं मस्ती चालू झाली. इकडं तिकडं सगळीकडं दोघंजण छान असे खेळत होते. चला म्हटलं छान आहे, खेळत आहे सगळ्यांच्या बरोबर. आणि इथं ना छान असं म्युझिक वगैरे लावलं होतं मुलांना, म्हणजे डान्स वगैरे पण करत होते. आणि हे बघा इथं बिर्याणी, छोले भटोरे असं ठेवलं, पॅक करून सगळं ठेवलं होतं. कुणाला हवाय ते विकत घेऊन खात पण होते. चला तर आता जाऊया आपण घरी, कारण आता जास्त काही एवढं नव्हतं, थोडंफारच होतं. झालं मुलांचे एन्जॉयमेंट बघून वगैरे झालं. चला मग जाऊया आपण घरी आणि नंतर बघूया मग काय काय आहे घरात तुम्हाला. आणि ना एवढं काही जास्त नव्हतं तिथं, असं म्हणत होते प्रत्येक संडेला मुलांसाठी वगैरे थोडेसे गेम वगैरे ठेवले आहेत, काहीतरी स्नॅक्स खाण्यासाठी वगैरे, कारण असं तर कुठं बाहेर जायला मिळत नाही त्यामुळे ठेवला असेल. आणि मागच्या संडेला पण होतं, पण आम्हाला वाटलं की इथं जत्रा वगैरे भरल्या की काय, कारण पहिल्यांदाच होतं मागच्या संडेला. आणि आता ह्या संडेला पण त्यांनी केलं, म्हणजे नियोजन छान होतं मुलांसाठी. थोडंसं त्यांना खाऊ वगैरे घेतला आणि थोडं गेम वगैरे अर्णवूनच खेळ्या. तिथं झुला वगैरे होता, तिथं कुणालाही सगळी मुलं खेळीत. थोडंसं फिरवून आलो, छान वाटलं त्यांना पण. चला आता पोटभर घरातली कामं आवरते आणि अर्णवचा थोडा अभ्यास घेते, कारण त्याचा उद्या मॅथचा पेपर आहे, त्याच्या एक्झाम सुरू आहे, त्यामुळे अभ्यासाला लागलं पाहिजे. झाले आता थोडेफार मस्ती एन्जॉय वगैरे. चला आता मी माझ्यासाठी चहा पण बनवते आणि कपडे वगैरे अजून घडी घालायची राहिल्यात. चला तर मग लागूया कामाला. झाले आता थोडंसं आलो फिरून. चला मग हे बाळानू बसा, आम्ही चहा वगैरे करतो खाली बसून. आणि चला तर आता मी माझ्यासाठी चहा वगैरे बनवून घेते आणि मुलांसाठी दूध वगैरे पण, मुलांसाठी दूध तर दिलं होतं मी. आम्ही जेव्हा गेलो ना तेव्हाच मी त्यांना दूध वगैरे देऊन गेले होते. तर माझ्यासाठी चहा वगैरे ठेवते आणि भांडी वगैरे आहेत ना ती पण सगळी कपड्याला लावून घेते. भांडी वगैरे सगळी कपड्याला लावली ना मग काही जास्त म्हणजे किचन कट्ट्यावर गर्दी नसली मग काम वगैरे मला सुचतं. तर म्हटलं चला पहिला किचन कट्टा वगैरे सगळा व्यवस्थित करून घेते आणि नंतर मला संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करायचा आहे. आणि आज काही जास्त नव्हतं, भाजी वगैरे शिल्लक होती, फक्त चपात्या आणि भातच बनवायचा होता. चला तर मग आता भांडी वगैरे सगळी लावून घेते, चहा वगैरे पिते आणि नंतर मग बोलते तुमच्याशी. आणि मी चहा बनवतच होते तोपर्यंत फौजी पण आले. मग थोडासा आणखी चहा वाढवला आणि आता इथं फौजींना आणि मला दोघांसाठी मी चहा घेऊन चालले आहे. चला तर मग आता आम्ही दोघंजण चहा घेतो आणि नंतर मी बोलतो आणि माझं नंतरचं काय काय रुटीन आहे दाखवतो. आणि इथं ना मी भाज्या वगैरे थोडं निवडत होती, म्हणजे भाज्या आणल्या होत्या आणि त्या सगळ्या एकत्र होत्या, कोथिंबीर, टमाटे आणि मिरच्या वगैरे. तर म्हटलं सगळं व्यवस्थित ठेवते आता वेगवेगळं. आणि 2-3 दिवस झालं ना मला जास्त काही टाईमच मिळाला नाही घरात एवढं व्यवस्थित सगळं करण्यासाठी. तर आज थोडा टाईम होता, आज स्वयंपाक पण जास्त नव्हता बनवायचा. तर म्हटलं चला कोथिंबीर वगैरे आहे ना ती सगळी व्यवस्थित निवडून ठेवली तर मग जास्त दिवस टिकते. तर आता इथं माझं चाललं होतं कोथिंबीर वगैरे निवडून ठेवायची. आणि माझ्या ना जाऊबाईंचा पण फोन आला होता,
तर माझं एका साईडला व्हिडिओ शूट करायचं चालू होतं, जाऊबाईंच्या संग बोलायचं पण चालू होतं आणि कोथिंबीर निवडायचं पण काम चालू होतं. चला म्हटलं सगळी कामं एकदमच चालू आहेत, कारण असंच मग टाईम भेटतं कामं करत करतच फोनवर वगैरे बोलायला. सकाळचं तर मला एवढं काही टाईम भेटत नाही, कारण सकाळचं तर खूप अशी कामं असतात. मग संध्याकाळच्या वेळेसच मी मग सगळ्यांना फोन करते. तर आता मला टाईम होतो तर म्हटलं चला फोनवर पण बोलते आणि सगळीच बाकीची कामं होतील. चला तर मी आता पटपट सगळी कोथिंबीर वगैरे साफ करून घेते, नंतर बोलते. आणि आता इथं माझं कोथिंबीर वगैरे पण निवडून झाली, सगळ्या भाज्या वगैरे व्यवस्थित ठेवल्या फ्रीजला आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित निवडून वगैरे ठेवल्या ना, मग कधी बनवायच्या वगैरे असल्या तर जास्त मग अवघड वाटत नाही, पटपट होऊन जातं. आणि मी जास्त करून ना भाज्या काही निवडायच्या वगैरे असल्या ना थोडं अगोदरच सगळं व्यवस्थित करून ठेवतो, म्हणजे मला जेव्हा बनवायचं असतात तेव्हा जास्त अवघड जात नाही. तुम्ही पण असंच करत जावा, मग जास्त इझी होतं आपल्यासाठी. आणि इथं बघा कुणाला कॅमेरावर काय ना काहीतरी करत होता, त्याला मी ओरडत पण होते. आणि आता इथं माझी कपडे वगैरे पण सगळ्या घड्या वगैरे घालायचं चालू आहे, कारण कपड्यांचा पसारा पण भरपूर असा होता बेडवर. तर म्हटलं चला पहिलं कपडे वगैरे सगळे मी व्यवस्थित घड्या घालते आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं करते. आणि सकाळ सकाळी पण ना कपडे व्यवस्थित सगळ्यांची मिळाली की मग चिडचिड होत नाही. सकाळ सकाळी सगळ्यांनाच गडबड असते, फौजींना, अर्णवला. तर म्हटलं चला कपडे तेवढी व्यवस्थित लावून घेते आणि बाकीचे मग नंतर कामं होतीलच. आणि आता इथं कुणालचं चाललं होतं अजून कॅमेरावर काय ना काहीतरी करायचं. चला तर मग आता मी कपडे वगैरे सगळी घडी घालून घेते आणि नंतर बोलते. आणि चला तर मग आता बाकी सगळी कामं आवरली, आता मुलांचा अभ्यास घेतो. आणि मुलांचा अभ्यास घेणं ना खूप गरजेचं आहे, आणि जोपर्यंत मी बसत नाही ना अभ्यासाला घेऊन तोपर्यंत दोघं पण इकडं तिकडं फिरत राहतील. आणि मी जेव्हा घेऊन बसली तर मग लगेच बसतात. तर म्हटलं चला कामं तर होतच राहतील, पण अभ्यास घेणं खूप गरजेचं आहे. आणि अर्णवच्या एक्झाम चालू आहेत तर दुर्लक्ष करून चालणार नाही. आताच हे दिवस आहेत अभ्यास करण्याच्या, नंतर तर आहे सुट्टी लागणारच, तेव्हा मग आराम करेल तो पण आणि मी पण. चला तर मग आता अभ्यासाला बसवले दोघांना, छान चाललाय अभ्यास. आणि जास्त करून ना कुणाला अभ्यासाला खूपच दमवतो. अर्णवचं काय नसतं, अर्णवला मी एकदा दोनदा समजून सांगितलं ना तो आपला छान असा अभ्यास करत राहतो. पण कुणालचं नाही, कुणाला प्रत्येक लाईन व्यवस्थित समजून सांगावं लागतं, कारण आता त्यासाठी ना हे सगळ्या गोष्टी नवीन आहेत. आत्ता असतात तर तो सगळं शिकायला लागला आहे, आणि थोडं चुकीचं बरोबर तर होतच राहील. चला काही हरकत नाही, आता लवकरच कुणालचं पण आम्ही स्कूलमध्ये ॲडमिशन करणार आहे, त्यामुळे त्याची आता मी छान अशी तयारी घेत आहे, कारण जास्त परत त्याला अवघड जाणार नाही. आणि म्हणजे स्कूलमध्ये कसं असतं, मुलांचं जेव्हा ॲडमिशन घेतात ना तेव्हा त्यांची टेस्ट वगैरे होती, आणि ती टेस्ट त्यांनी व्यवस्थित पास केली ना मग त्यांना ॲडमिशन लगेच मिळून जातं. त्यासाठी त्याच्यावर पण त्याला जास्त लक्ष द्यायला पाहिजे मला आता. आता अर्णवच्या एक्झाम झाल्या ना मग मी कुणाला पण थोडं जास्त टाईम देईल आणि छान असा त्याचा अभ्यास कवर करून घेईन. चला तर मग आता मी मुलांचा अभ्यास घेते आणि नंतर बोलते मी. आणि चला तर आता स्वयंपाक वगैरे तर बनवलाच पाहिजे, कारण वेळ झाला होता. आणि फौजींना पण आज थोडा यायला वेळच झाला. आणि फौजी आले होते मगाशी, चहा वगैरे घेतला परत गेले, कारण त्यांची नाईट ड्युटी असल्यामुळे त्यांना परत जावं लागलं. तर फौजी बोलले मी जेवायला येतो 9 साडेनऊपर्यंत. तर म्हटलं चला आज माझ्याकडनं थोडा जास्त टाईम होता, जेवण वगैरे थोडं लेटच बनवलं, त्यामुळे आरामात मुलांचा अभ्यास वगैरे झाला, बाकी घरातली सगळी कामं वगैरे पण झाली. आणि आज ना स्वयंपाकाला थोडा आरामात चाललाय, जास्त अशी गडबड नव्हती. आणि पावभाजी वगैरे होतीच, फक्त चपात्या आणि भात बनवायचा होता. आणि एका साईडला माझ्या चपात्या वगैरे छान चालल्या होत्या, आणि दुसऱ्या साईडला लाईटवरची शेगडी आहे ना त्याच्यावर भात वगैरे पण शिजायला ठेवला होता. आणि फौजी येतील थोड्या वेळात, तोपर्यंत म्हटलं चला चपाती वगैरे बनवून घेऊया.
मला अजून आर्नवची स्कूलची कपडे वगैरे पण प्रेस करायचे आहेत. पण म्हणतात पहिलं मी जेवण वगैरे बनवून घेतो. माहीत नाही मुलांना वगैरे भूक लागली तर अचानक मागतील, तर चपाती वगैरे बनवून ठेवलं तर मग काही टेन्शन नाही, गरम गरम त्यांना देता येईल. आणि आता इथं माझ्या चपात्या वगैरे झाल्या आणि त्याच्यानंतर मी म्हटलं चला कपडे वगैरे लगेच प्रेस करून घेऊया. चला तर मी आता सगळी कपडे वगैरे प्रेस करून घेते आणि नंतर बोलते. आणि चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आज ना अर्णवनं पहिल्यांदा शूट वगैरे केलं, त्याला खूप छान वाटलं, खूप छान फील होत होतं. आणि मला पण छान वाटलं की चला मुलांना काहीतरी वेगळं थोडं शिकायला मिळालं. माहीत नव्हतं अशा पण काही गेम असतील, असंच आम्हाला वाटलं काहीतरी असेल मुलांसाठी पण छान अशी गेम होती, छान वाटलं त्यांना. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. चला मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय. जय महाराष्ट्र.